दिसतोय परक्याचा, आपुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, आपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं नाना डॉक्टरांना विनंती करतात की आशा आणि पल्लवी दोघींना शहरातल्या हॉस्पिटलमध्ये रेफर केलं जावं. डॉक्टर नानांची विनंती मान्य करतात. आशा आणि पल्लवी दोघींना शहरात घेऊन जाण्याची तयारी सुरू आहे. सोहनलाल फोन करून गायत्रीला विचारतो की कोणालाही आशाच्या बाबतीत काही सांगितलं जात नाही, फक्त पल्लवीच्या बाबतीत सांगितलं जातं की ती जखमी आहे आणि तिला घेऊन शहरात जायचं आहे. बलराजला हे जाणून घ्यायचं आहे की शहरात कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येणार आहे, पण ही गोष्ट त्यांना सांगितली जात नाही जेणेकरून त्याने शहरातल्या हॉस्पिटलमध्ये येऊ नये. आता पुढे. हो मोठी मम्मी, पल्लवीच्या बाबतीत समजल्यावर अभिजित तिथे मुळीच थांबणार नाही. ताबडतोब निघून येईल. हे समजून घ्यायचा प्रयत्न करेल की पल्लवी कुठे आहे, कोणत्या अवस्थेत आहे, कोणत्या हॉस्पिटलमध्ये. शहरात गेल्यानंतर जेव्हा सगळं ठीकठाक होईल सगळ्यांना सांगावं तर लागेल की आपण कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहोत. मोठी मम्मी, या गोष्टीची काळजी घ्या की पल्लवीची अवस्था पाहून कोणाला संशय नको यायला. आता तर तिथे जाऊनच बघूया की ही गोष्ट आपण कशी आणि कुठवर लपवू शकतो. सर्वात जास्त भीती अभिजित आणि रंजनाजींची आहे. जरासाही संशय यायला नको त्यांना. मोठी मम्मी, अभिजितला नाही जरी सांगितलं तरी तो आल्या आल्याच शोधून काढेल की पल्लवी कुठे आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे. बेटा, तो आल्यानंतर शोधून काढेल ना. आता मला रंजनाचा फोन आला होता. ती विचारत होती की पल्लवीची तब्येत कशी आहे आणि तिला शहरात कोणत्या हॉस्पिटलमध्ये ठेवणार आहात. असं वाटतंय हॉस्पिटलमध्ये सर्वजण येणार. इथे तर आपण सर्वांना सांभाळून घेतलं, पण तिथे कसं काय सांभाळायचं. तिथे तर सर्वजण गोळा होणार आहेत. सोडा हा विषय. बाबा, सगळे पेपर्स तयार झाले की नाही? हो बेटा, पेपर्स तर तयार झालेत. मी पेमेंट करून येतो. हे घ्या तुमचं बिल. आशाला कधीपर्यंत घेऊन निघायचं बेटा? बस थोड्याच वेळात. सगळी तयारी झाली आहे. ॲम्ब्युलन्समध्ये आमच्या हॉस्पिटलची नर्स पण जाणार आहे, जी ॲम्ब्युलन्स सोबत उद्या इथे परत येईल. आशा आणि बाळाच्या तब्येतीच्या बाबतीत थोडीशी चिंता आहे. तुम्ही जरा काळजी घ्या. डॉक्टर साहेब, काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार? नाही नाही, सगळं ठीक होईल. बाळाला ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट केलंय, नंतर पल्लवी आणि आशाला शिफ्ट करतो. चला चला.
सगळ्यांना वाटतंय की पल्लवी जखमी झाली होती आणि तिला घेऊन बाबा शहरात येत आहेत. कुणालाही नाही माहित की ते प्रीमॅच्युअर बाळ आहे, जे माहित नाही वाचेल की नाही. पण काय खेळ खेळलाय हा परमेश्वराने माझ्याशी. आशेचा एक दिवा आम्ही सगळ्यांनी मिळून लावला होता, पण वाऱ्याच्या झंझावातामुळे त्या दिव्याची ज्योत थरथरतीये. फक्त परमेश्वरच तो दिवा विझण्यापासून वाचवू शकतो. न मी त्याच्या बाबतीत जास्त काही विचारू शकते, न कुणाला सांगू शकते. काय अवस्था झाली आहे माझी. मम्मी, पप्पा नानांच्या फोनची वाट बघतायत आणि त्यांनी अजूनही फोन नाही केला. नानांना वेळ मिळाला नसावा, पण आशाने तरी कमीत कमी फोन करायला हवा होता ना. तिने सुद्धा फोन नाही केला. काय माहित ते लोक कोणत्या अडचणीत आहेत. त्यांच्या अडचणींचा अंदाज येऊ शकतो का आपल्याला. ठीक आहे मम्मी, तू आशाशी जरा बोलून घे आणि विचार की ते लोक कुठे आहेत. गावच्या हॉस्पिटलमधून निघालेत की निघायचं बाकी आहे. नको मोठी मम्मी, अजिबात इच्छा नाहीये. कोणाचा फोन आहे. मोठी मम्मी, रिधिमा दीदीचा. नाही नाही, फोन उचलू नकोस. का नको उचलू फोन? छोटीशी चूकही खूप भारी पडते अशा वेळी बाळा. उद्या तिथे पोहोचून आपण सगळ्यांना सांगणारच आहोत की तू एका प्रीमॅच्युअर बाळाला जन्म दिलास. मग तू आता कशी बोलू शकतेस बाळा. मी परत फोन करते. हे घे मम्मी. दे. हॅलो हॅलो. आता कशासाठी फोन केलाय तुम्ही. काय जाणून घ्यायला फोन केलाय. तुम्हाला माहिती तरी आहे का की इथे काय चाललंय. सगळ्यांना उत्तरं देणं खूप कठीण होतंय. मी समजू शकते गायत्रीजी, तुम्ही तर तिथे आरामात बसून आहात आणि मी आणि बाबा कोणती कोणती संकट झेलतोय त्याच्याशी तुम्हाला काय. तुमचं तर फक्त स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. तुमच्या खानदानाला वारस मिळायला पाहिजे बस. रिधिमाचे पप्पाही खूप काळजीत आहेत. रिधिमाने यासाठीच फोन लावला की आम्हाला कळू शकेल की तुम्ही कधीपर्यंत शहरात पोहोचताय. हे घ्या, रिधिमाशी बोला तुम्ही. काय म्हणाल्या त्या मोठी मम्मी? पप्पा इथे तुमच्या फोनची वाट बघतायत. तुम्ही तिथून निघालात की नाही निघालात. शिवाय शहरात कधीपर्यंत पोहोचाल. कोणत्या हॉस्पिटलमध्ये येणार आहात? आता हे तर बाबांनाच माहिती असेल रिधिमा. तुझ्या पप्पांना सांग की बाबा त्यांना फोन करून सांगतील. ठीक आहे. ठीक आहे आंटी. नमस्कार. आता तुम्ही अगदी बरे आहात, काळजी करू नका. डॉक्टर साहेब, सगळी तयारी झाली आहे. आम्ही आता शहरात जायला निघतोय. तुम्ही आरामात जा, अजिबात काळजी करू नका. जर वाटेत काही प्रॉब्लेम आलाच तर मला फोन करा. हो, धन्यवाद.
प्रतिमा, काही बोलणं झालं? हो पप्पा, मी आशाला फोन केला होता, पण आशाचा फोन गायत्री आंटीकडे होता. गायत्रीजींकडे? हो, असं असेल की आशा पल्लवीजवळ असेल. काय म्हणाल्या त्या? ते लोक तिथून निघाले की नाही? अजून निघाले नाहीयेत, निघणार आहेत. आणि अजून हेही नक्की नाही झालंय की पल्लवीला कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहेत. इथल्या हॉस्पिटलमध्ये बोलवल्याशिवायच पल्लवीला घेऊन येत आहेत का? आणि जर बोलणं झालं असेल तर माहीत असेल ना हॉस्पिटल कोणतं आहे. गायत्री आंटी म्हणाल्या की नाना तुम्हाला स्वतः फोन करून सांगतील. पण कधी सांगणार आहे दीदी? कधी? आपण का रात्रभर इथे बसून त्यांच्या फोनची वाट बघत राहायची? मग आपण काय करणार बाळा? वाट बघण्यापलीकडे आणखी काही करूही शकत नाही होत ना आपण. पप्पा, ही गोष्ट जरा संध्याकाळी जरी समजली असती तर मी किंवा तुम्ही आपल्यापैकी कोणीतरी एक गावाला पोहोचलं असतं. पत्ता लागेल तेव्हा ना. सगळ्यात जास्त जबाबदार आपण आहोत आणि सगळ्यात जास्त बेजबाबदार आपल्याला ठरवलं जातं. शांत व्हा तुम्ही पप्पा. तिथे काहीतरी अडचण असेल आणि कदाचित अजून हेही डिसाईड झालं नसेल की पल्लवीला कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. आता तिथल्या अडचणी आपण तर नाही समजू शकत ना. मी विचार तर याच गोष्टीचा करतोय की तिथे ज्या काही अडचणी असतील बाबा मोकळेपणाने सांगत का नाही सांगत आहेत आपल्याला ते? आणि अर्धी रात्र निघून सुद्धा गेली आहे, इथे आल्यानंतर सांगणार आहेत का? हा सांगा, काय झालंय? डॉक्टर, आशा पाय घसरून पडली आणि तिला खूप लागलंय. आता किती जखमा झाल्यात, तिची काय अवस्था आहे हे तर चेकअप नंतर तुम्हीच आम्हाला सांगा. जर त्यांना जास्त गंभीर जखमा झाल्या नसतील तर त्यांना तिथून इथे का रेफर केलं असेल सांगा. तसं नाही डॉक्टर, खरं तर काय आहे की पल्लवी आणि आशा एकाच हॉस्पिटलमध्ये होत्या. जेव्हा पल्लवीला इथे आणायचं ठरवलं ना, तेव्हा डॉक्टरच म्हणाले की आशालाही शिफ्ट करूया. डॉक्टर साहेब, काही घाबरण्याचं तर कारण नाहीये ना? सगळं ठीक होईल ना? हे बघा, देवावर विश्वास ठेवा. डॉक्टर, बाळाची तब्येत कशी आहे? त्याची कंडिशन आता सिरियस आहे. आम्ही सध्या त्याला ऑब्झर्वेशन खाली ठेवू. बघूया काय होतं ते. हो. गायत्री, डॉक्टरांपासून कुठवरी गोष्ट लपवून ठेवायची की बाळाची आई आशा नाही, पल्लवी आहे. आशाने तर स्वतःला जाणून बुजून जखमी करून घेतलंय. तिचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत. हो बाबा, आणि डॉक्टरांनी आशाला बघूनच सांगितलंय ती सिरियस नाहीये. सगळ्या टेस्ट झाल्यानंतर होऊ शकतं की डॉक्टरांना ही गोष्ट कळून चुकेल की आशाने बाळाला जन्म नाही दिलाय. आणि हेही होईल की पल्लवीच्या चेकअप नंतर डॉक्टरांना हेही कळून चुकेल की पल्लवीची अवस्था इतकी गंभीर का म्हणून झाली. बेटा, मला नाही वाटत की डॉक्टरांपासून या गोष्टी लपून राहू शकतील. बाबा, आणि जर डॉक्टर कोणाच्या समोर ही गोष्ट बोलले तर मग सगळ्याच गोष्टी उघड होतील. हो, आणि अडचण ही आहे की शहरात ही गोष्ट लपवून नाही ठेवली जाऊ शकत. आणि आपण यासाठीच बलराज आणि रंजनाला इन्फॉर्म नाही केलं, म्हणजे सगळ्या गोष्टी हॉस्पिटलमध्ये आधी सेट होतील. आणि आता ही गोष्ट नक्की झाली आहे की त्या बाळाला आशाचंच बाळ समजलं जाईल. पल्लवीला जखमी समजलं जात आहे. बस बेटा, तुला एकच गोष्ट सांभाळावी लागेल. कसंही करून डॉक्टरांशी बोलतो की त्यांनी कोणाकडेही या गोष्टीचा उल्लेख करू नये. हो बाबा,
मी डॉक्टरांशी बोलून बघते. तुम्ही आशाच्या घरच्यांना फोन करून सांगून टाका की आपण पल्लवी आणि आशाला शहरात घेऊन आलोय. आणि हो बाबा, त्यांना हेही सांगून टाका की आशाने प्रीमॅच्युअर बाळाला जन्म दिलाय. बस बेटा, रडू नकोस. रडून काहीही साध्य होणार नाही. नानू, आपल्याला जे साध्य करायचं होतं ते तर नाही करू शकलो. पल्लवीला अजून शुद्ध आलेली नाही. आपला नाईलाज आहे की आपल्याला पल्लवीचं सत्य सगळ्यांपासून लपवायचं. तू काळजी नको करूस बेटा. आम्ही सांभाळून घ्यायचा पूर्ण प्रयत्न करू. नानू, कालपर्यंत आपण दूर होतो, तिथे गावाला होतो. किती बरं झालं असतं जसं आपल्याला हवं होतं तसंच झालं असतं. गावाहून जेव्हा आपण परत आलो असतो, बाळ माझ्या कुशीत असतं. कुणाला कानोकान खबर लागली नसती. पण बेटा, अजूनही त्या बाळासोबत तुझंच नाव जोडलं गेलंय. खरोखर योग्य वेळी योग्य मार्ग शोधून काढलास तू की गावाला पल्लवीचं नाव आशा आणि आशाचं नाव पल्लवी लिहायला लावलं. आणि मग इथे येऊन तू आशा बनलीस, म्हणजे बाळाची. रेखा ही भाग्याची. पण भीती फक्त एकाच गोष्टीची आहे नानू. डॉक्टर समजूनच जातील ना की खरं काय आहे. मी डॉक्टरांचं बोलणं ऐकल्यावर खूप घाबरून गेले. बेटा, डॉक्टरही माणसंच असतात ना. ती जाणून बुजून असं कधी नाही करणार ज्याने कोणाची बदनामी होईल, कोणाच्या सन्मानाला ठेच पोहोचेल. मला वाटतंय आपण फक्त डॉक्टरांना समजावण्याची गरज आहे बेटा. त्याचप्रमाणे आपण समजावल्यानंतर डॉक्टर आपलं ऐकतील. आणि बेटा, गायत्रीनेही या गोष्टीसाठी हो म्हटलंय की ती स्वतः बोलेल डॉक्टरशी. ठीक आहे नानू, देव करो मोठ्या मम्मीला डॉक्टरांची समजूत काढण्यात यश येऊ. मम्मीचं म्हणणं डॉक्टरांनी ऐकावं. हो बेटा. हे म्हणजे असं झालं नानू, एका संकटातून सुटलो आणि दुसऱ्यामध्ये अडकलो. खरंय बेटा, पण या संकटांशी लढावं लागेलच आपल्याला. शिवाय ही संकटं आहेत हे तर नाकारता नाही येणार. आणि तसं बेटा, थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे, मग सगळं काही ठीक होईल बघ. तुम्ही बरोबर बोलताय नानू. नानू, तुम्ही विजयला कळवलंत का की आपण शहरात आलोय? नाही बेटा, अजून तरी कळवलं नाहीये, पण कळवावं तर लागेलच ना. कळवून टाका नानू, नाहीतर उगाच प्रश्न विचारतील की आपण त्यांना का नाही सांगितलं. ठीक आहे बेटा, मी लगेच बलराजजींना फोन करतो. पण तू रडायचं नाहीस. विजय, 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 कुठे आहेस? विजय. पप्पा, विजय घरी नाहीये. एका कन्साइनमेंटची डिलिव्हरी अडकली होती, ती क्लिअर करायला गेलाय. अच्छा, मला हे सांग की बाबा आणि गायत्रीजींचा फोन आला का? नाही पप्पा, त्यांचा काही फोन नाही आला. अरे काय म्हणायचं याला? आपल्याला हे सांगितलंच जात नाहीये की तिथे काय चाललंय, काय होत आहे. पल्लवी अखेर तिथे गेली होती ती आशाच्या देखभालीसाठी ना. जबाबदारी तर आपलीच होते. पण बाबांना हे सांगणं गरजेचं नाही वाटलं की तिथे काय घडतंय, काय चाललंय. पल्लवी काय एवढी सिरियस आहे का की तिला इथे हॉस्पिटलमध्ये आणण्याची गरज पडली आहे? पप्पा, मला वाटतं तिथे जरूर असं काहीतरी घडलंय जे नानांना आपल्याला सांगणं जरुरी नाही वाटत. मी एक गोष्ट सांगू, ते आपल्याला बेजबाबदार समजलेले, इररिस्पॉन्सिबल.
पप्पा, हेही तर होऊ शकतं की पल्लवीला गावातून शहरात आणण्याची गरजच नसेल, तिथेच तिचा इलाज सुरू असेल आणि म्हणूनच नानांना आपल्याला ही गोष्ट सांगणं गरजेचं वाटलं नसेल. अरे रात्रभर जागा आहे मी, पूर्ण रात्र जागून काढली आहे मी. जेव्हा बाबा, गायत्रीची आणि आशाचा फोन नाही लागला तेव्हा मी जुगनूला फोन लावला. जुगनूने मला हे सांगितलं की पल्लवीला ॲम्ब्युलन्सने शहरातल्या एका हॉस्पिटलमध्ये आणतायत ते लोक आणि आपल्याला काही माहितीही नाही. हो पप्पा, तुम्ही बरोबर बोलताय. आणि असंही तर नाही होऊ शकत ना की एकाच वेळी सगळ्यांचे मोबाईल स्विच ऑफ होतील. हद्द झाली. हॅलो बाबा. हा बेटा. पल्लवी कशी आहे बाबा? आता त्याची तब्येत कशी आहे? पल्लवी ठीक आहे, पण एक दुर्घटना घडली. दुर्घटना? कोणती दुर्घटना? काय आहे बेटा, अरे पल्लवी जखमी झाल्याचा धक्का बसून ना, माहित नाही आशा कशी पायऱ्यांवरून घसरून पडली रे. रेखाही भाग्याची. बाबा, बाबा हे काय बोलताय तुम्ही? आशा घसरून पडली? कशी आहे ती, बोला. त्या घटनेमुळे बाळाची ही प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली आहे. तिचे दिवस पूर्ण होण्याआधीच हे सर्व काही झालं. आणि खरं तर त्या बाळाची अवस्थाही गंभीर आहे. डॉक्टर त्यालाही वाचवण्याचा प्रयत्न करतायत. आणि हो, आम्ही दोघींना घेऊन शहरामध्ये आलोय. बाबा, बाबा कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहात तुम्ही लोक? बेटा, सिटी हॉस्पिटल. हॅलो. हॅलो हॅलो. हे भगवंता, मला माफ कर. ऐकलंस तू? आपण पल्लवीच्या काळजीने बेचैन होतो. पप्पा, पल्लवी कशी आहे? पल्लवी ठीक आहे, पण आशा जखमी झाली आहे. तिने एका प्रीमॅच्युअर बाळाला जन्म दिलाय. आता ही गोष्ट तर समजण्यासारखीच आहे की 6 महिन्यात जन्माला आलेलं बाळ कसं असेल. आणि बाबा तर कमाल करताय, आपल्याला पत्ताही लागू दिला नाही. सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय त्यांना. तू चल माझ्यासोबत ये. तुम्ही कोण? ही माझी सून आहे. तुम्हाला जे काही बोलायचं असेल लवकर बोला. मम्मी. पल्लवी, काय अवस्था झालीये तुझी? किती अशक्त आणि आजारी दिसतेस तू. पिवळी पडलीस तू. काय या अवस्थेत परत येण्यासाठी तुला तिथे पाठवलेलं? आता तर मला पश्चाताप होतोय की मी तुला चाऊच का दिलं. जर तुला तिथे पाठवलं नसतं तर तू थोडी रागावली असतीस. पण आज हा दिवस तरी बघावा लागला नसता. तुला या अवस्थेत तरी बघावं लागलं नसतं. मी लवकरच बरी होईन मम्मी. हो पल्लवी, तुला तर बरं व्हावंच लागेल. पण ज्या लोकांमुळे तुझी ही अवस्था झालीये, मी त्या लोकांना कधीच माफ नाही करू शकणार. नाही मम्मी, यामध्ये त्या लोकांची चूक नाहीये. तुम्ही प्लीज कोणालाही दोषी नका समजू. दोषी नको समजू? कसं दोषी नको समजू? तिथे तुझं अपहरण केलं गेलं. तू जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आहेस. तिचं चेकअप करतायत. आणि बाळ?
डॉक्टर त्याला वाचवायचा प्रयत्न करतायत. हे बघा, ते एक प्रिमॅच्युअर बाळ आहे जे 6 महिने आणि काही दिवसातच जन्माला आलंय. म्हणून त्याच्या अवस्थेच्या बाबतीत आत्ता काही सांगणं आमच्यासाठी खूप कठीण आहे. आत्ता आम्ही त्याला NICU मध्ये इन्क्युबेटरमध्ये ठेवलंय आणि जोवर त्याची परिस्थिती सुधारत नाही आम्हाला त्याला वेगळ्या ट्रीटमेंट्स द्याव्या.